मित्रांनो, आज वारुंजी कराड या ठिकाणी एक भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडत आहे. आणि या मैदानाच्या गट क्रमांक 2मध्ये सुंदर असा साज पाळला आहे. तो घरचा साज म्हणावा लागेल असा आपला सर्वांचा आवडता या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव रुस्तम हिंदकेसरी बकासूर आणि दुर्गा ही जोडी मित्रांनो पळाली. सुंदर असा पळ गाडीने दाखवला आणि गट पास झाले. आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे गाडीचे ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत मित्रांनो, सोन्या ड्रायव्हर रामसवाडी. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज बकासूर आणि दुर्गाच्या गाडीवरती बसला होता? बकासूरची गाडी आज चालवायचा चौथ्यांदा बसतोय आज गाडीवर. गाडीला गती चांगली आहे का? चांगली घरचा साज पळतो त्यांचा, चांगली गाडी पळते. ड्रायव्हर तुमचा थोडासा परिचय द्या थोडासा. माझं नाव सोने ड्रायव्हर रामसवाडी बोर तालुक्यात एक रामसवाडी, तिथलं आमचं गाव रामसवाडी. बर, किती वर्ष झालं तुम्ही ही गाडी बैलगाड्या शर्यत? मी आता 4 वर्ष होते मला. होय, 4 वर्ष झाली. जूनमध्ये 4 वर्ष होते कंप्लीट. 4 वर्ष झाली. हां, याच्या आधी पण 3 वेळा बकासूरची गाडी पळवली. हो, 3 वेळा. आता बकासूरची गाडी आता बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण म्हणतो की सगळ्यात जवळून जर बैलाचा अंदाज किंवा पळाचा जर अंदाज कोणाला येत असेल तर तो ड्रायव्हरांना असतो. काय बकासूरच्या स्पीडविषयी काय सांगाल? त्या बैलाला स्पीड म्हणजे वेगळं स्पीड आहे. त्याला जेवढा कट करून तेवढा तो बैल जास्त पळतो. म्हणजे त्याचं स्पीड कळून येत नाही. माणसाला वाटतं गाडीला गती नाही, पण बैल पळतो चांगला. तुमचा म्हणजे असं त्या बकासूरच्या पळामध्ये असं तुम्हाला वेगळे पण काय झालं होतं इतर बैल आणि बकासूर? वेगळं पण म्हणजे बैल जेवढा तुम्ही हलवताल तेवढा जास्त पळतो. बर. कट करून म्हणजे त्याला बी हाणायची टॅक्टिक, बाबा बैल हातात धरून पळावतात. काय काय शपाट बिपाट हलवून बैल पळावतात. त्याला जसा पळावताना तसा बैल पळतो. नियोजन कसं काय झालेलं की तुम्ही आज बकासूरच्या गाडीवर बसणार दुर्गाच्या? मी आज सासवडला जाणार होतो. माझी घरची बी बैल पळते चांगली वासरं. तर आज मी तिकडे जाणार होतो. रात्री मोबाईलचा फोन आला मला 7:30 वाजता. म्हणलं उद्या आपल्याला कराडला जायचे. मग मी म्हणलं ठीक आहे चालते जाऊ. मग तसं नियोजन झालं. मग ते इकडं आलो. कसा गट पळाला? गाडी गटाला चांगली पडली. म्हणजे पावती आमची फार लांब होती, पण त्यांनी ऍडजस्ट करून शिवराज भाऊने दिली वाटतं. मग ते येऊन पळू तिथे दुसऱ्या गाडी. बकासूरचं जास्त स्पीड म्हणजे कुठं वाढतं जास्त करून? थोडीशी तुम्ही माहिती द्या. बैल तळतुई आणि एकसारखं स्पीड आहे त्याला. जेवढं तुम्ही कट करा पुढं जास्तच पळतो. म्हणजे निकाल रेषेच्या जवळ यायला लागला की बैलाला जास्त स्पीड लागते. आता ज्या पद्धतीने आपण प्रत्येक मैदानामध्ये बघतो की बकासूर प्रत्येक मैदानामध्ये आजपर्यंत गाडी बांधूनच पळत आला. आणि कसं होतं, बऱ्याच प्रेक्षकांना माहीत नसतं की गाडी बांधून पळणं म्हणजे काय, किंवा बकासूरवर गाडी सारखी का बांधली जाते. थोडंसं माहिती द्या. त्या बैलाला जास्त स्पीड आहे, ड्रायव्हरला बी जास्त जुळवायला लागत नाही, म्हणून त्या बैलावर गाडी बांधतात. म्हणजे लय धरायला लागत नाही बैल हातात, त्यामुळं गाडी बांधतात त्या बैला. स्पीड पण त्याला जास्त आहे. जास्त. मग आता जर समजा बकासूर जर गाडी बांधली नाही तर काय होईल? बांधली नाही तर बैलाचा विषय असा आहे, त्या बैलाला कट केला की जास्त स्पीड लागतं. त्यामुळे मग जर गाडी नाही बांधली तर बैल कट कसा होणार? मग कट कासरा वाढला तर बैल जास्तच पळतो. ड्रायव्हर साधारण 4 वर्ष झाली तुम्ही या क्षेत्रामध्ये. आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही बैलगाडी क्षेत्रात यायच्या आधी पहिलवानकी करत होता. काय सांगाल, म्हणजे पहिलवानकी ते बैलगाडी क्षेत्र हा प्रवास कसा घडला? पहिलवानकी काय लॉकडाऊनच्या नंतर आमच्या गावात बऱ्याच जणांनी बैल घेतली. ते नाद लागत गेला पहिलवान. तालमीतनी त्यावेळेस लॉकडाऊनमुळं तालमीत राहता येत नव्हतं. घरी आलो मग नाद लागत गेला तसाच. जायचो मैदान, तेव्हा बंदीतली मैदान असायची. सकाळची 9-10 वाजता तर मैदान घरी 5:30ला जायचो. नाद लागत गेला ते गेला तसाच. मग घरच्या गाडी कोण आणत नव्हतं. आमची ड्रायव्हर होतं आमचे ते, पण घरच्या आपल्या वस्त्राची गाडी आणत नव्हतं. बसायला लागलो मग तसंच झालो. मग चांगले काय म्हणणं होतं नक्की कुस्तीत? आता तुम्ही अगोदर होता, आपल्याला या क्षेत्राला घरच्याचा विरोध होता पहिला. बैलगाडा शर्यत कसं काय वाढला तुम्ही हे क्षेत्रात? म्हणजे आपल्या गावात पहिला नाग्या म्हणून बैल पळत होता. त्या बैलापासून आपल्याला नाद लागलाय. नाद लागत गेला तसं मग नाव गेलं. मग गाड्या आणून गेलो. पहिलवानकी क्षेत्र सोडलं का अजून? बास केलं, पाया लागल्यापासून बास केलं. बर. आता या बैलगाडी क्षेत्रामधून आल्यापासून म्हणजे किती संबंध जुळले? बैलगाडी क्षेत्रानं काय दिलं तुम्हाला आजपर्यंत? बैलगाड्या क्षेत्राने म्हणजे आता जे आपल्याला कुठंच काय भेटलं नसतं तेवढं या क्षेत्राने कमवून दिलं. म्हणजे आपलं सगळंच ह्या क्षेत्रापासून चालू आहे आता सध्या. बकासूरच्या गाडी तुम्ही प्रथम कुठल्या मैदानामध्ये बसलेला? मी मुळशीला गेलो होतो. गटाला वैभव मामाने गाडी आणली होती. सेमेला मी खाली होतो. मला म्हणलं हान गाडी. म्हणलं चालते ठीक आहे आणतो. काय वाटत होतं नक्की मनामध्ये? थोडीशी दडपण नाही, म्हणजे मी असं काय होतं माहिती का, एखाद्या नवीन बैला बसायचं म्हणलं तर माणसाला भीती वाटते. मी तसं बेत नाही. बेलं ना काय होतं की मग आपल्याकडून काहीतरी होणार, ते बेयचं नाही. मी असा बसतो डायरेक्ट, काय होईल ते होईल. मालकांचा विश्वास आहे आपल्या महत्वाचा. बरोबर. पण ज्यावेळेस प्रथम बकासूरच्या गाडीवरती बसला किंवा बकासूरची गाडी पळवली तेव्हा असं काहीतरी असं जाणवलं असं म्हणजे लय वेगळं वाटलं. मस्त वाटलं की असं काय काहींची आयुष्य गेली हो याच्यात.
की त्या बैलाची गाडी आणतात. काय काय क्षेत्र सोडले ह्या बैलाचे म्हणजे 7-8 वर्षाचे काय ह्याच्यात, पण त्यांना नाही भेटली गाडी आणायला. आपल्या थोड्या दिवसात जास्त प्रगती झाली. पण कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता जसं तुम्ही म्हटलं की प्रत्येक ड्रायव्हरची काही प्रत्येकाची इच्छा असते की बाकासूरच्या गाडीवर एकदा तरी बसावं. हो, आता त्यानं शून्यातून विश्व निर्माण केलंय. आता तुम्ही त्याचा पण प्रवास बघत आलाय, बघत आलं. काय सांगाल त्याच्याविषयी? पहिलं मी बघायचो बैल आमच्या इकडे यायचा, म्हणजे असं नाही का पळायला, तेव्हा मोहिली घेऊन यायचं. त्याला यसन बी नव्हती, तेव्हापासून बघतोय मी त्याला. म्हणजे बकासूर पळायचं म्हणजे लहानपणापासून लहानपणापासून बघतोय मी. म्हणजे मला वाटतं आजतपणापासून बघत असं त्याला. मोहिल घेऊन यायचं त्याला, ते यसन बी नव्हती त्याला. आणि ते काय होतं, आपण पहिलं गाड्या बिड्या आणत नव्हतं. आम्ही पहिलं आता निकालाच्या वरती उभं राहायचो, तिथून बघायचो निकालाच्या पुढे गेला किती लांब गाडी घेऊन जातो ती बघायचं मागून. तुम्हाला वाटलं तर होतं का की एवढा लहान वासरू तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे बकासूर घडलाय, एवढ्यापर्यंत त्याचा प्रवास काय सांगा? नाही वाटलं कधी. कारण आता तो 12 वेळा हिंद केसरी आहे. 12 वेळा एवढी सोपी आणि गोष्ट नाही. तसं जास्त आहे देऊ, पण 1 नंबरच लावले त्यांनी. तसं 1 नंबरचं 12 वेळा. आपल्याला जास्त उजेडात आणलं शनी शिंगणापूरच्या चित्रेने. तसं बरं बरं काय नक्की शनी शिंगणापूरचं चित्र बोलतो बघा, बरं हां त्या बैलाची गाडी आणतो आता मी सध्या, म्हणजे कंटिन्यू आपण फिक्स ड्रायव्हर त्यांचा. त्या बैलाच्या गाडीमुळे मग मला मोठ्या मोठ्या गाड्या भेटत गेल्या. मग आता ही मोहिला यांना आपली ड्रायव्हिंग ही आवडलं, त्यामुळे ती मामाही फोन करतात. मग आता ड्रायव्हर आता बघायला गेलं तर आपण त्याबद्दल म्हणतो की ड्रायव्हर आता बऱ्याच वेळा असं बऱ्याच ड्रायव्हरांचं होतं की चांगल्या चांगल्या गाड्या आणतात, पण नंतर त्याच गाड्या भेटत नाहीत किंवा त्या गाड्या दुसऱ्या ड्रायव्हर पळवतात किंवा ते काय म्हणजे काय घडतं बरं ड्रायव्हरच्या बाबतीत? मालकांचा विश्वास पाहिजे महत्वाचा विषय. मालकांचा विश्वास असला ना तरी क्षेत्रही मालकाने ड्रायव्हरवर विश्वास ठेवला पाहिजे. बरं तुम्ही 4 अड्ड्यात 1 नंबर केलेलं, एका अड्ड्यात मार खाल्लं विसरला नाही पाहिजे. मालकाने थोडासा विश्वास दाखवला तर हाय हे क्षेत्र. आता बकासूर एवढ्या वर्ष पळतोय, आता आपण पण बघताय आता एक वेगळे पण त्याचं म्हणजे एक गावठी बैल ह्याच्या आधी आपल्या क्षेत्रात कधी पळत नव्हता आणि एवढे विक्रम केले. ते तुमच्या नजरेतून कसं बघता तुम्ही त्याला? देव अवतारी बैल होते सगळ्यांच्या, म्हणजे सगळ्यांची एकच त्याला की तो बैल देव अवतारीची आणि हायच ओरिजिनल देव अवतारी. म्हणजे त्याच्या वेळेला त्याने ट्रोल केला ना की आज बाबा काय झालं, गाडीने मार खाल्ला किंवा काय कमेंट विमेंट आले एखाद्याच्या, पुढच्या अड्ड्यात बैल एकच नंबर करणार. आणि त्याचा कमबॅक असा हलका नाही, 1 नंबरचा कमबॅक असतो बकासूरचा. मग ती पण असं म्हणजे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रत्येक वेळेस बघतो की 2-3 आता मैदान. मध्ये एवढ्या मोठ्या आजारात बैल होता, त्यातनी बाहेर आला आणि त्या गोकुळवर एकच नंबर केला त्याने. बरोबर हा. आणि एक वैशिष्ट्य आपण ज्या पद्धतीने म्हणतो की प्रत्येक मैदानामध्ये नवीन चेहरा घेऊन पळणारा म्हणून बकासूरकडे बघितलं जातं. काय सांगाल म्हणजे कुठलाही नंदी घेऊन तो पळून गोलाला राहण्याची क्षमता त्याच्यात? आता आपल्या भागात बऱ्यापैकी बैल बघा की म्हणजे आपल्या भागात जे टॉपला पळतात ती 90% बैल आहेत ना नाशिकवाल्यांच्या बैलावर पळायला बघतात आपल्या इकडची. बकासूर असा बैल आहे की जो उजेडात नाही ना त्याला उजेडात आणणारा बैल आहे. बरोबर. खालची 3-4 नंबरातली बैल 1 नंबरात आणतो तो बैल. त्याची कारकिर्दीच आहे की अंधारातील नंदी उजेडात अंधारात आणतो. नंदी उजेडात आणणारा बैल. मामांच्या बद्दल काय सांगाल? मामांचे तुमचे मामांचा संबंध माझा अजून असं म्हणजे समोर समोर तर नाही बोलणं झालं कधी, बरं. योगच आला नाही असं कधी. वैभव मामा असतील किंवा वैभव मोहित मामांचं असतील. कॉन्टॅक्ट असते चालू, संतोष मामांशी नाही अजून. वैभव मामांचं असते, मोहिल, बरं. बाकीचे गँग टीम आणि किती सगळे मग कॉन्टॅक्ट असते आमचं. कुठेतरी आता ड्रायव्हर बघा की आता या क्षेत्रामध्ये तुम्ही आला, आपण बैलगाडी क्षेत्रानं भरपूर काय दिलंय. भरपूर दिलं बैल. आता हे बकासूर सारखा नंदी म्हणजे 14 देशात आपण म्हणतो की त्याच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत, एवढं प्रेम मिळतं काय हो? म्हणजे ते वेगळंपणच असते. वेगळं पण म्हणजे आता गाडीने गट पास करायच्या आधी बी म्हणजे आम्ही खाली घेऊन जाताना गाडीवर बसल्यावर बी तिथं 100 मग लोक तरी आले असते कडाला बघायला ड्रायव्हर कोणी हात दिसतोय. त्या भागात आपण पहिल्यांदा चालू ना. बरोबर. जास्त तुम्ही पुणे भागात भागात आमच्या भागात म्हणजे तिकडे मैदान चांगले असते त्यामुळे तिकडे आम्ही असतो. तिकडच्या भागात आणि इकडच्या भागात तर वातावरणात काय सांगा? वाहतो इकडं जास्त ऊन आहे जरा, पण रानं बिनं थांबायला इकडे व्यवस्थित आहे. आमच्याकडे पडलं कमी असते. बरं. मैदानाविषयी काय सांगाल? कसं मैदान 1 नंबर आहे, पळायला जागा बी 1 नंबर आहे, थांबायला जागा आहे, पुढे खाली सुट्टीला जागा आहे, फाटी फाटी 1 नंबर आहे. आयोजकांनी नियोजन चांगलं केलं. तर मित्रांनो बघू शकताय ड्रायव्हरांशी बरेच दिवस झालं आमची पण इच्छा होती की एक मुलाखत त्यांची घ्यायची होती. माझा योगायोगानं आज ते आपल्या या भागात आले आणि बकासूरची गाडी पळवली. योगायोगानं ते आज ड्रायव्हर असे शक्यतो भेटत नाहीत, पण आमच्या नशिबानं आज त्यांची ना आमची भेट झाली. 1-2 शब्द आमच्याबरोबर बोलले, त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहोत आणि तुमच्या इथून पुढे वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.